हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, शालिवान शके 1946 क्रोधी नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू पौष मास दुर्गाष्टमी मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपणास मी दुर्गाष्टमी व्रतासंबंधी माहिती देण्याचा पूजे संबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, तिथीला सुरुवात सोमवार दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6:24 होत आहे. तर मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 4:27 संपत आहे. ही तिथी जरी संपत असली मंगळवारी, तरी व्रताच्या व्रताचे आचरण करणाऱ्या भक्तांनी बुधवारी आपल्याला उपवास सोडायचा आहे. मंगळवार पूर्ण दिवस उपवास करायचा, अर्थात अष्टमीचा उपवास आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि तो नवमीला सकाळच्या देवपूजेनंतर सोडायचा आहे, हे लक्षात घ्या. उपवास आपण मंगळवार रोजी करावा. केवळ ऋतुफळे व दूध व दुधाचे पदार्थ घ्यावेत. अष्टमीचा उपवास नवमीला अर्थात दिनांक 8 जानेवारी 2025 ला नित्य देवपूजेनंतर सोडावा. मित्रांनो, कोणत्याही प्रकारचे अशौच आले असता मात्र आपल्या घरच्या देवघराचे वा बाहेरील कोणत्याही मंदिराचे प्रत्यक्ष दर्शन घेऊ नका. अर्थात कोणत्याही प्रकारचे धार्मिक कृत्य स्वतः करू नका वा त्यात भाग घेऊ नका. केवळ माळेविना 99 मंत्राचा जप करा. उपवास मात्र अवश्य करावा. दिवसभर दूध वा दुधाचे पदार्थ घ्यावेत, ऋतुफळे घ्यावे वा फळांचा रस घ्यावा. दिवसभर तिखट मीठ खाऊ नका. नवमीला नित्य देवपूजेच्या वेळेनंतरच उपवास सोडायचा आहे. आपल्या घरच्या देवघरात दुर्गा मातेची मूर्ती तिच्या वाहनासह ठेवू नका. अशा विशेष पूजेसाठी छोटासा फोटो मात्र ठेवत चला. आपल्या घराण्याची कुलदेवी दुर्गा माता असेल तर तिचा चांदीचा टाक ठेवा. अन्यथा आपल्या जवळच्या जागृत दुर्गा माता मंदिरात जाऊन मातेचे विधिवत दर्शन घ्या. केवळ आजच्या अष्टमीच्या दिवशी मित्रांनो, अर्थात घरी फोटोची पूजा केल्यानंतर. म्हणजेच काय की आपल्याला आपल्या घरी देवघराशी जरी चौरंग मांडून आपल्याला फोटोची पूजा करायची त्यावर. कारण अभिषेकयुक्त सेवा घेणे महत्वाचे आहे मित्रांनो, आणि ते मंदिरात होते जर आपल्याकडे श्री दुर्गा मातेची मूर्ती किंवा टाक नसेल तर. म्हणून तो त्या ठिकाणी जाऊन अटेंड करायचा आपल्याला. श्री दुर्गा मातेच्या मूर्तीवर श्री सुक्ताचा ब्राह्मण देवतेद्वारे होणाऱ्या अभिषेकाला शक्यतो आपण हजर राहा, पण त्यावेळी अष्टमी तिथी सुरू असावी. आपण मंदिरात जाताना सोबत तीळ तेलाची बाटली वा गायतूप, फुलांचा हार, श्रीफळ, गोड ऋतुफळे, ओटीचे सामान, सौभाग्य अलंकार, सौंदर्य प्रसाधन इत्यादी पूजा साहित्य घेऊन जाणे किंवा या साहित्याप्रित्यर्थ मंदिरातल्या दानपेटीत काहीतरी योग्य रक्कम टाकावी. मित्रांनो, मंदिरात श्री दुर्गा मातेची पंचोपचार पूजा स्वतःला जमत असल्यास करा किंवा नुसतेच मनोभावे मातेचे दर्शन घेऊन सोबत आणलेले पूजा साहित्य मातेला अर्पण करा. श्रद्धेने तीर्थप्रसाद घ्या. मातेला 3 प्रदक्षिणा घाला. यानंतर जागा असेल तेथे खाली बसून श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला करायचा आहे मित्रांनो. जागृत देवस्थानामध्ये श्री 99 मंत्र जप माळेविना 10 मिनिटे त्यानंतर करायचं आहे मित्रांनो. हे आपल्याला जास्त फलदायी आहे घरी करण्यापेक्षा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे किंवा ओम ह्रीं क्लीं महागौरे देवे नमः हाही मंत्र आपण घेऊ शकता मित्रांनो. सूर्यदेवतेला गायत्री मंत्राने अर्घ्य देऊन झाल्यावर एका वाटीत थोडे गंगाजल व पंचगव्य घ्या.
घरात सर्वत्र कानाकोपऱ्यात दरवाजा काडीने वा फुलाने शिंपडा. सर्व घर पवित्र करून टाका. मित्रांनो, नेहमीप्रमाणे नित्य देवपूजेसाठी आपल्या नेहमीच्या पूजेच्या वेळी सुचिरवत होऊन पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करावा. शक्यतो दिवसाच्या पहिल्या होऱ्यात नित्य देवपूजा सुरू करावी. देवघरासमोरची जागा स्वच्छ करा. थोडे पाणी शिंपडा. एक फुल व अक्षत जमिनीवर ठेवा. डोके जमिनीवर टेकून नमस्कार करा. ही पृथ्वीमाते तुला नमस्कार करतो. यावर आसन टाका. आसनाची फुल अक्षतांनी पूजा करा. आसनाला नमस्कार करा. हे आसन देवता तुला नमस्कार करतो. पूर्वेकडे तोंड करून आसनावर बसा. सर्व देवतांना नमस्कार करा. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री महागणेशाय नमः. ओम श्री चैतन्य कुलपुरुषाय नमः. ओम श्री चैतन्य महापुरुषाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः. स्थान देवताभ्यो नमः. ग्राम देवताभ्यो नमः. वास्तु देवताभ्यो नमः. नवग्रह आदित्यादि नक्षत्र तारेंना नमो नमः. सर्व साधू संतांना ऋषीमुनींना नमो नमः. सर्व ब्राह्मण देवता लिंगी ब्राह्मण देवतांना नमो नमः. सर्व माता पित्यांना ईश्वर भक्तांना नमो नमः. स्वतःच्या व इतरांच्या कपाळी कुंकुम तिलक करा. स्वतःला व इतरांना लाल रंगाचे रक्षासूत्र बांधा. आता हाताची 10 बोटे जमिनीवर टेकवा. पृथ्वी तया धृता लोक देवितम विष्णूंना धुता त्वं च धारम मा देवी पवित्रम कुरुचे आसनम. तांब्यातील पूजेच्या पाण्यावर आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेने ओम काढावा. मित्रांनो, मंत्र म्हणा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधिं कुरु. आता तांब्यातील शुद्ध जल आपल्या भोवताच्या 10 दिशात बसूनच मृगी मुद्रेने शिंपडा. मंत्र म्हणा. अपर सपंतु ते भूता ये भूता भूमी संस्थेस्ता ये भूता विघ्ना करता रस्से नश्यंतु शिवात्मया. आता आचमन करा. प्राणायाम करा. देवादिकांना वंदन करा. श्री गणपत्यादिकांची प्रार्थना घ्या. देशकालादींचा उच्चार करा. आजच्या विशेष पूजेचा संकल्प नित्यपूजेत सोडा. यासाठी आता आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षती व एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परादे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1946 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये क्रोधी नाम संवत्सरे उत्तरायणे शेषे ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे मंगळवार वासरे रेवती नक्षत्रे शिव योगे बहु करणे अष्टमी शुभ तिथो मनुगोत्रात उत्पन्न मिकडा पमोपात दुरित क्षयद्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा करिष्ये. एवं दुर्गाष्टमी निमित्त माता दुर्गाच पंचोपचार पूजा एवं दुर्गा सप्तशती पाठ एवं नवार्णव मंत्र जप एवं होम हवन करिष्ये. दुर्गा माता प्रीत्यर्थ सवाष्णव एवं कुमारिका यथाशक्ती मान सन्मान करिष्ये. आता आपल्या जवळच्या आता आपल्या उजव्या हाताच्या तळ हातावर संकल्पाचे पाणी जे आहे ते तामनात सोडा जवळच्या, आणि यानंतर अंगन्यास करावा, करण्यास करावा, आता षडंगण्यास करावा. जर आपण नेहमी करत असाल तर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. ओम गण गणपतये नमः. आता प्रथम दीप प्रज्वलित करून दीपाची पूजा करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. धूप पेटून धूपाची पूजा करा. ओम श्री धूपदेवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता शंखाची पूजा करा. शंख धुवून त्याची पूजा करायची. ओम श्री शंख देवताय नमः. गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आणि हा शंख आपल्याला अडणीवर ठेवायचा आहे, स्टँडवर. आता त्यात पाणी भरून आता घंटेची पूजा करायची. ओम श्री घंटा देवताय नमः. गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि नमस्कारम करोमि. आता देवघरातील सर्व देवतांच्या मूर्त्या असता अभिषेक युक्त पंचोपचार पूजा करावी. फोटो असता पंचोपचार पूजा करा. शेवटी नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर बाजूच्या चौरंगावर कलश स्थापनेसह श्री दुर्गा मातेच्या फोटोच्या पूजेला सुरुवात करूया. आरत्या सर्व देवतांच्या शेवटी घेऊया. आपल्या देवघरा शेजारी जागा स्वच्छ व पवित्र करून स्वतंत्र चौरंग मांडा. यावर लाल वस्त्र अंतरा. चौरंगावर आपल्या उजव्या हाताला विधिवत लाल रंगाच्या तांदळाने अष्टदल काढून कलश स्थापना करा. आंब्याची 5 पाने कलशाच्या मुखावर ठेवून श्रीफळ स्थापन करा. कलशावर हळदी कुंकुवाचे गोटे फोडा. 5 कलशाला कंठसूत्र बांधा. कलशात पाणी घाला.
हळकुंड पैसा सुपारी, हळकुंड अक्षत इतर इत्र फुल नागरमोथा बेलपत्र टाका कलशाच्या बाजूला अर्थात आपल्या डाव्या हाताला दुर्गा मातेचा फोटो ठेवा. मातेसमोर साठी चोळी गोटीचे सामान सौभाग्य अलंकार व सौंदर्य प्रसाधने ऋतुफळे श्रीफळ गोड नैवेद्य ठेवा. या चौरंगासमोर पूर्वेकडे तोंड करून आसनस्थ व्हा. प्रथम नवीन धूप पेटवायचा आहे. मित्रांनो, कलशाला कंठसूत्र देखील आपल्याला बांधायचे, हे विसरू नका. वर सांगितलेले आहे कलशाला कंठसूत्र बांधा म्हणून. प्रथम नवीन धूप पेटवायचा आहे मातेच्या समोरचा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. ओम गण गणपतये नमः. देवघरातील श्री गणेशाला केवळ वंदन करायचे, खाली तिथे बसून, जागेवर बसून. आता कलशाची पूजा करूया. ओम श्री वरुण देवताय नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि समर्पयामि. नमस्कारं करोमि. शंख पूजा, घंट पूजा, दीप पूजा, धूप पूजा आपली झालेली आहे. परत यांची पूजा करू नये. यांनाही जागचे हलवू नका, देवघरातच असू द्या. आता कलशाची पूजा करूया. मातेच्या फोटोवर दरबाने थोडे पाणी शिंपडा, पंचामृत शिंपडा, परत पाणी शिंपडा. आता कोरड्या वस्त्राने फोटो स्वच्छ पुसून घ्या. फोटो जागेवर ठेवा. ओम श्री दुर्गा देवे नमः. आवाहयामि स्थापयामि पूजयामि. देवीला प्रत्यक्ष वा कापसाचे 2 वस्त्र वाहा. ओम श्री दुर्गा देवे नमः. वस्त्रं समर्पयामि, उपवस्त्रं समर्पयामि, वस्त्रार्थे अक्षतां समर्पयामि. ओम श्री दुर्गा देवे नमः. कंठसूत्रं समर्पयामि. हळद कुंकू अक्षत सिंदूर बांगड्या काजळ इत्यादी चंदन सौभाग्य द्रव्य समर्पण करा. ओम श्री दुर्गा देवे नमः. यथा कालोद्भव पुष्पाणि समर्पयामि. बिल्वपत्रं दुर्वाकुराणि च समर्पयामि. पुष्पमाला च समर्पयामि. नानाविध पत्राणि च समर्पयामि. यानंतर देवीच्या विविध अंगाची पूजा अक्षता वाहून आपल्याला माहित असेल तर अवश्य करावे. ओम श्री दुर्गा देवे नमः. धूपं माग्रपयामि. ओम श्री दुर्गा देवे नमः. दीपं निराजयामि. ओम श्री दुर्गा देवे नमः. नैवेद्यम एवं केवळ आपल्याला नैवेद्यच दाखवायचा आहे. या ठिकाणी नैवेद्यम समर्पयामी. या नैवेद्यामध्ये दूध, साखर, खोबरे चूर्ण किंवा केळी नैवेद्याच्या वाटेखाली किंवा ताटाखाली पाण्याचा भरीव चौकोन अनामिकेने काढावा आणि विधिवत तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे गायत्री मंत्र म्हणत. ओम श्री दुर्गा देवे नमः. मुखवासार्थे पूगी फल तांबूलम समर्पयामि. ओम श्री दुर्गा देवे नमः. सुवर्ण पुष्प दक्षिणाम समर्पयामि. विड्याच्या जोड जोड पानावर एक सुपारी, खारीक, बदाम, पैसा, लवंग, वेलची हळकुंड ठेवा. ओम श्री दुर्गा देवे न नारिकेफलम समर्पयामि. देवीला श्रीफल अर्पण करावे. ओम श्री दुर्गा देवे नमः. छत्र चामर दर्पण गीत वाद्यादी शेषोपचारांना समर्पयामी. ओम श्री दुर्गा देवे नमः. प्रदक्षिणाम समर्पयामी. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालावी. ओम श्री दुर्गा देवे नमः. नमस्कारम करोमी. यानंतर आरती पंचारती करावी नेहमीप्रमाणे. श्री गणेश शिव दुर्गा मातेची आरती घ्यावी, कापूर आरती घ्यावी, घालीन लोटांगण घ्यावे, पुष्पांजली घ्यावी, जय जयकार घ्यावा, राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी, क्षमा प्रार्थना देखील शेवटी घ्यावी. शेवटी 2 वेळा आचमन करावे आणि एक पळी पाणी ताम्हणात सोडावे. मित्रांनो, यानंतर म्हणजे मुख्य पूजा या ठिकाणी संपत आहे. यानंतर श्री दुर्गा मातेचा मंत्र जप माळे विना करायचा आहे. तसेच दुर्गा सप्तशती प्राकृत ग्रंथाचा एक पाठ आपल्याला अवश्य करायचा आहे. जर संस्कृत भाषा आपल्याला अवगत असेल, येत असेल तर अवश्य त्या भाषेमध्ये आपण करावे, अन्यथा प्राकृत ग्रंथाचा एक पाठ अवश्य करावा. मित्रांनो, अष्टमीला उपवासाच्या पदार्थाचे सेवन करावे. नवान मंत्राचा जप सतत सुरू ठेवावा, अगदी चालता बोलता. कारण तो काय आपला गुरु मंत्र नाही, तो जाहीर मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. आपला कोणताही दैनंदिन कार्यक्रम न थांबवता आपण घरात असावा, कुठेही बाहेर असा, कामावर असा, व्यवसायात गुंतलेले असा, वेड्यासारखा आपला मंत्र जप फुटफुटत राहायचा, अगदी तन मन धनाने श्रद्धा भावाने पूर्ण समर्पणाने. मित्रांनो, अशा प्रकारे आपले कर्म आपण फळाची अपेक्षा न करत राहा. दुसऱ्या दिवशी नवमीला नित्यपूजा झाल्यानंतर मातेची उत्तर पूजा करावी. देवघरातील सर्व देवतांना व दुर्गा मातेला असे 2 महानैवेद्याचे ताट विधिवत दाखवावे. महानैवेद्यामध्ये यात विशेष विशेषत्वाने नैवेद्य म्हणून कांदा लसणाशिवाय बनवलेले पंचपक्वान्न
गोड खीर, हलवा पुरी, गोड नारळाच्या वड्या, उकडलेले काळे चणे. प्रत्येक अन्न पदार्थात तुळशीचे एक एक पान मात्र ठेवा. तुळशीपत्राने गायत्री मंत्र म्हणत पाणी ओवाळा, महानैवेद्य दाखवा. तेच तुळशीपत्र परत देवीजवळ ठेवा. यावेळी शक्यतो एक सवाष्ण व एक कुमारिका यांचा योग्य तो मान सन्मान करावा. अन्न, वस्त्र व दक्षिणा यथाशक्ती द्यावी. मातेसमोर ठेवलेले सर्व पूजा सामान यांना दान करावे मित्रांनो. मित्रांनो, अशा प्रकारे दुर्गाष्टमी व्रताची आपल्याला पूजा विधिवत करायची आणि नंतर दुसऱ्या दिवशी सांगता करायची, जसे आपण नवरात्रामध्ये करतो त्याचप्रमाणे मित्रांनो. तर या व्रताचे जे पुण्य आहे ते आपल्या नावे जमा होईल मित्रांनो, कारण आपण अशा प्रमाणे प्रकारे विधिवत केलेली पूजा ही आहे. तेव्हा मातेजवळ काही मागण्याची आपली हिंमत नसावी किंवा कर्तव्य नसावे. कारण माता ही आपली सर्व आपल्याला जाणते, त्यामुळे ती आपल्याला भरपूर काही देईल मित्रांनो. आपली भक्तीमध्ये अंतर ठेवू नका, एवढेच सांगणे आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा दुर्गाष्टमी निमित्ताचा जो व्हिडिओ आहे मी तो याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याणम. हरिओम. शिवशंभो महादेव.